नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीसी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जीवनसत्व टॉपिक पाहणार आहोत, ज्यावर आयोगानं बरेच प्रश्न विचारलेले आहे। सोपा टॉपिक आहे, परंतु आपण जर व्यवस्थित केला तर यामध्ये मार्क पडू शकते आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे। तर यावर आपल्याला प्रश्न कसे विचारले जाते, एक तर ते त्यांचे नाही का कार्यावर विचारले जाते किंवा त्यांचं रासायनिक नाव आणि त्यांच्या अभाव व्हिटॅमिनच्या अभावामुळे कोणते रोग होतात त्याच्यावर प्रश्न विचारताना दिसते। आणि त्यांचे काही स्रोत असतात की बा सर्वात जास्त कशात असते व्हिटॅमिन सी, तर जसं आवळ्यामध्ये असते, तर ते काही मी घेतलं नाही, परंतु ज्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे तेच घेतलेले आहे मी। तर नक्कीच तुम्हाला नाही का आजच्या व्हिडिओमधून 1 मार्क नक्की फिक्स होईल तुमचा। तर पाहूया आपण आजचा व्हिडिओ। तर बघा, जीवनसत्व ज्याला आपण व्हिटॅमिन्स असे म्हणतो, जीवनसत्व आपल्याला नाही का शरीराला कमी प्रमाणात लागत असते, हे लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात लागत नसते आपल्याला जीवनसत्व। हे जे शब्द आहे, हे सर्वप्रथम हे नाव दिलं कोण, तर कॅसियर फंक यांनी दिलं होतं 1911 मध्ये। लक्षात ठेवा, 1911 मध्ये कॅसियर फंक यांनी नाव दिलं होतं जीवनसत्व। त्यानंतर याचा शोध कोणी लावला होता, तर हाफकिन यांनी लावला होता, लक्षात ठेवा। परंतु जर दोघांपैकी एक जरी राहिलं उत्तर ऑप्शन मध्ये तर लिहायचं, परंतु जर त्यांनी नाव दिलं किंवा शोध लावला तर व्यवस्थित तुम्ही ते कन्फ्युजन होऊ नका यामध्ये, लक्षात ठेवा। त्यानंतर जीवनसत्वे जे असतात हे जास्त ऊर्जा मिळत नसते यापासून आपल्याला, लक्षात ठेवा, परंतु शरीराच्या चयापचयासाठी आवश्यक असते, मेटाबॉलिझम साठी आवश्यक असते, यापासून जास्त ऊर्जा मिळत नाही। आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर प्रश्न आला जीवनसत्वापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते, समजा कॅलरी मिळते, तर ते 0 असते, लक्षात ठेवा, लिहून देऊ, 0 कॅलरी भेटत असते आपल्याला जीवनसत्वापासून। पाण्यापासून सुद्धा 0 कॅलरी भेटत असते आपल्याला, लक्षात ठेवा। त्यानंतर याचे जीवनसत्वाचे 2 प्रकार असतात, एक आहे मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे। तर लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आपल्याला पाण्यात विरघळणारे आणि मेदात विरघळणारे। पाण्यात विरघळणारे 2 आहे बीसी, लक्षात ठेवायचं, बीसी पाण्यात विरघळते म्हणा। आणि लक्षात ठेवा, हे पाण्यात याचं जर प्रमाण जास्त झालं पाण्यात विरघळणार बीसीचं, तर ते आपल्या बाथरूम वाटे किंवा घामातून हे निघून जाते, याचा काही साईड इफेक्ट नसतात। परंतु मेदात जी विरघळणारी असतात, ज्याला आपण शॉर्ट मध्ये किडा म्हणतो, KEDA, किडा वा मेदात विरघळला म्हणायचं असं, तरी शॉर्ट मध्ये एक लक्षात ठेवायचं 2 पैकी, तर तुम्हाला ते बाकी लक्षात राहते। परंतु हेचं जर प्रमाण जास्त झालं तर फॅट वाढते आपला, लक्षात ठेवा। हे काय आपल्याला हे दीर्घकाळ टिकून राहते अंगात, हे नाही राहत, हे फरक लक्षात ठेवा। इतकाच फरक इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावर प्रश्न आलेले आपल्याला। त्याच्यानंतर बघा, तर यानंतर आपण पाहू जीवनसत्व आणि त्याचे रासायनिक नाव। लक्षात घ्या, व्हिटॅमिन ए ज्याला आपण म्हणतो रेटिनॉल, लक्षात ठेवा। व्हिटॅमिन बी ज्याला थायमिन म्हणतो, इथे व्हिटॅमिन बी लिहिजा, कारण की आपण इथं नाही का बी चे जे 8 प्रकार आहे ते घेतलेले आहे खाली, फक्त इथं व्हिटॅमिन बी लिहिजा, त्याचं थायमिन लिहिजा, म्हणजे आपल्याला ते ट्रिक सांगतो मी तुम्हाला, लक्षात राहील। व्हिटॅमिन सी ला ॲस्कॉर्बिक ऍसिड, व्हिटॅमिन डी ला कॅल्सिफेरॉल, व्हिटॅमिन ई ला टोकोफेरॉल आणि व्हिटॅमिन के ला फायलोक्विनोन। हे तुम्ही एका जागी लिहिजा, याची ट्रिक्स लक्षात ठेवा। रत एक टॉफी आहे असं लक्षात ठेवा। र म्हणजे काय होते, रेटिनॉल। व्हिटॅमिन बी म्हणजे थायमिन, हे बी लक्षात ठेवायचा, आपल्याला डायरेक्ट बी येते, थायमिन येते, हे सब जर आलं तर आपल्याला ते सुद्धा लक्षात ठेवायचं। रत एक म्हणजे काय, ए ॲस्कॉर्बिक ऍसिड, क म्हणजे काय कॅल्सिफेरॉल, टॉ म्हणजे काय टोकोफेरॉल, आणि फी म्हणजे काय, फी म्हणजे फायलोक्विनोन, F वरून, म्हणजे आपल्याला लक्षात राहते कीवर्डवरून, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला नाही का व्हिटॅमिन जे बी आहे याचे जे काही प्रकार आहे त्याच्यावर प्रश्न विचारताना आयोग दिसते, तर लक्षात ठेवा। व्हिटॅमिन B1चं नाव काय आहे, थायमिन, लक्षात ठेवायचं। व्हिटॅमिन B2चं रायबोफ्लेविन, त्यानंतर व्हिटॅमिन B3चं निकोटिनामाइड किंवा नायसिन म्हणतो आपण त्याला, लक्षात ठेवा। व्हिटॅमिन B4 नाही आपल्याला, B8 नाही आहे, लक्षात ठेवा। B5 म्हणतो आपण पेंटाथेनिक, लक्षात कसं ठेवायचं, पेंटात म्हणजे 5 असते, प वरून 5 लक्षात ठेवायचा, कधी विसरणार नाही। त्यानंतर B6 मध्ये पायरी डॉक्झिन आहे, तर 6 पायऱ्या आहे म्हणा, असं लक्षात ठेवायचं, विसरत नाही आपण, असं 6 पायऱ्या आहे म्हणा, B6 पायरिडॉक्झिन। B7 ला बायोटीन म्हणतो आपण, बायोटीन, तर लक्षात ठेवायचं, 7 ला बाय केलं म्हणा, कसं तरी 7 वाजता बाय झालं, असं कसं तरी लक्षात ठेवलं तुम्ही, तर लक्षात ठेवता तुमच्या आल्या। व्हिटॅमिन B9 फॉलिक ऍसिड, अंगणवाडी त्या गोळ्या दिल्या जातात फॉलिक ऍसिडच्या, तसं लक्षात ठेवा, कसं तरी लहानपणी आपण सुद्धा घेतलेले असते, आईनं घेतलेले असते खास करून। त्यानंतर लक्षात ठेवा व्हिटॅमिन B12 ज्याला आपण काय म्हणतो, कोबालामाइन, याच्यावर प्रश्न विचारले जाते, कोबालामाइन किंवा सायनोकोबालामाइन, हे दोन्ही लक्षात ठेवा।
कोबालामाइन, सायनोकोबालामाइन कोणाला म्हणतो आपण B12, कारण यामध्ये काय असते, कोबाल्ट असते, लक्षात ठेवा. आणि हे आढळते कशात, हे दूध, अंडी, मासे, लहान आतड्यातील जे जीवाणू असते यामध्ये आढळते. ह्याच्यावर प्रश्न आहे की याचा सोर्स काय, तर दूध, अंडी, मासे, त्यानंतर लहान आतडेमधील जीवाणू, यकृत, लिव्हर मध्ये हे सुद्धा इथं आढळते. त्यानंतर हे काय करत असते, आरबीसी तयार करते. त्यानंतर नायट्रोजनचं चयापचय करत असते, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बघा स्ट्रेप्टोमायसिनचे उपउत्पादन म्हणून नाही का आपल्याला व्हिटॅमिन B12 चे उत्पादन केले जात असते, लक्षात ठेवा. स्ट्रेप्टोमायसिनचे उपउत्पादन म्हणून कशाचं आपण उत्पादन केले जाते, व्हिटॅमिन B12 चे, तर लक्षात ठेवा. आता आपण काय पाहू, याच्या अभावी जे रोग होते ते पाहू आपण. हे तुम्ही व्यवस्थित लिहून घे जा, कारण की मला मर्यादा आहे, तुम्ही बुक्सवर व्यवस्थितपणे लिहू शकता. व्हिटॅमिन ए च्या अभावी जो रोग होतो तो होतो रात आंधळेपणा, लक्षात ठेवा. याच्यावर येते प्रश्न आपल्याला. त्यानंतर ही जिरोडर्मा आणि जिरोप्थॅल्मिया जी आहे याच्यावर जास्त प्रश्न नाही आहे, परंतु जर आलं कधी तर लक्षात ठेवायचं 0 येते, बघायचं 0 जिरोडर्मा, जिरोप्थॅल्मिया हे व्हिटॅमिन ए च्या अभावी होते. रात आंधळेवर बरेच प्रश्न आहे आपल्याला, परंतु हे याच्यावर नाही आहेत, हे लक्षात ठेवायचं खास. त्यानंतर व्हिटॅमिन बी च्या अभावी जे आहे इथं लिहिलेलं बघा, बेरी रोग होते. व्हिटॅमिन बी च्या अभावी, लक्षात ठेवा, हे तुम्ही वर लिहा. त्यानंतर व्हिटॅमिन सी जे आहे, व्हिटॅमिन सी च्या मुळे स्कर्वी हा रोग होते, स्कर्वी. ह्याच्यावर बरेच प्रश्न आहे. क वरून व्हिटॅमिन सी, मराठीत सी म्हणतो ना, क म्हणतो ना आपण, तर लक्षात ठेवा स्कर्वी. त्यानंतर किडनी स्टोन सुद्धा होते यामुळे, व्हिटॅमिन सी मुळे. त्यानंतर लक्षात ठेवा ज्याच्यावर याचं कार्य फार, याचं फंक्शन फार महत्वाचं आहे. हे वादरकी विरोधी आहे, म्हणजे म्हातारपण विरोधी कोणता आहे, तर व्हिटॅमिन सी, लक्षात ठेवा. व्हिटॅमिन सी सर्वात जास्त कशात असते, तर आवळ्यामध्ये असते, लक्षात ठेवायचं. मी लिहिलं नाही, तुम्ही लिहून घ्या. वादरकी विरोधी जर जीवनसत्व विचारलं तुम्हाला कोणता, व्हिटॅमिन सी. जसं आपल्याला अँटीऑक्सिडंट विचारलं होतं ना कोणतं व्हिटॅमिन्स आहे, ते व्हिटॅमिन ई आणि सी सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे. प्रश्नावर पाहू आपण, कारण की प्रश्नामध्ये सी चा उल्लेख नव्हता, फक्त ई चाच होता, त्यामुळे तो प्रश्न बरोबर होता. मी तर लिहिलेलंच आहे, पाहू आपण. त्यानंतर बघा व्हिटॅमिन डी च्या अभावीमुळे काय होत असते माहिती आहे का, लहान मुलामध्ये मूळदूस हा रोग होते, मूळदूस, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिकेटियस सुद्धा म्हटलं जाते. हे रिकेटियस शब्द लक्षात ठेवायचा, कारण की त्याने जर विचारलं व्हिटॅमिन डी च्या मुळे कोणता रोग होते, त्यांनी इंग्लिशमध्ये फक्त रिकेटियस शब्द आला तर आपल्याला ते कळणार नाही. तर लक्षात ठेवा, मूळदूस सर्वांनाच माहित आहे, पण रिकेटियस माहित नाही, तर रिकेटियस लक्षात ठेवा. त्यानंतर मोठ्या माणसात अस्थिमृदुता होत असते, हे लक्षात ठेवा. अस्थिमृद म्हणजे याच्यामध्ये हाड काय होत असते, म्हणजे सॉफ्ट होत असते यामध्ये, इतकं लक्षात ठेवा. आणि व्हिटॅमिन डी जे असते ना, बाकीचे जे 5 विटॅमिन्स असते ते आपल्या शरीरातून नाही का, आपण नाही का अन्नाद्वारे घेतले जाते, परंतु एकच विटॅमिन आहे जे आपण अन्नाद्वारे घेत नाही, ते आहे व्हिटॅमिन डी. ते व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशातून भेटत असते, लक्षात ठेवा. इथं बघा याचं कार्य बघा, शरीराच्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित करते. शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कोण नियंत्रित करते, तर व्हिटॅमिन डी. त्यानंतर हाडांच्या विकासासाठी कोणतं आवश्यक आहे, ते व्हिटॅमिन डी. त्यानंतर सूर्यप्रकाशापासून कोणते मिळते, ते व्हिटॅमिन डी, हे लक्षात ठेवा. हे बघा आपल्याला याचा प्रश्न आहे की व्हिटॅमिन ए जे असते त्यामध्ये सोनेरी तांदूळ जे बनलं जाते ते बीटा कॅरोटीन पासून भेटत जाते, आणि तो अजीवनसत्वात असते, लक्षात ठेवा. बीटा कॅरोटीन किंवा कॅरोटीन, दोन पैकी ना प्रश्न आलेला 2-3 वेळा. बाऊच आपण प्रश्न व्हिटॅमिन ए मुळे होत्या, व्हिटॅमिन ए मुळे बीटा कॅरोटीन मिळत असते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपण पाहू व्हिटॅमिन ई, ज्याला आपण म्हणतो टोकोफेरॉल. यामध्ये काय असते माहिती आहे का, वांसपणा किंवा नपुसकतो जे येत असते यामुळे येत असते, लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट विचारीन खालीलपैकी कशामुळे, कोणत्या व्हिटॅमिन्समुळे नपुसकतो येते किंवा वांसपणा येते, तर लक्षात ठेवायचं व्हिटॅमिन ई, फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा हेच प्रश्न आलता आपल्याला, अँटीऑक्सिडंट म्हणून कोणतं व्हिटॅमिन्स वापरलं जाते, तर व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन सी सुद्धा आहे, व्हिटॅमिन सी सुद्धा आहे अँटीऑक्सिडंट. पर्यायामध्ये व्हिटॅमिन सी नव्हता त्यावेळेस, लक्षात ठेवा. हे दोन्ही लक्षात ठेवायचं, अँटीऑक्सिडंट म्हणून आणि वादरकी विरोधी व्हिटॅमिन सी. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं जाते व्हिटॅमिन के, ज्याला आपण फॉइलक्विनोन म्हणतो. व्हिटॅमिन के च्या अभावामुळे रक्तस्राव होत असते, लक्षात ठेवा, रक्तस्राव, कारण की रक्त गोठण्यास यामध्ये विलंब होत असते. त्याच्यानंतर ह्याच्यावर प्रश्न नाही विचारला, हे लक्षात ठेवा. ग्लुकोजचे नाही का ग्लायकोजन मध्ये रूपांतर करत असते, ते कोणतं व्हिटॅमिन्स आहे, व्हिटॅमिन के, लक्षात ठेवायचं. ग्लुकोजचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर कोण करते, व्हिटॅमिन के, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा व्हिटॅमिन B3 जे आहे
ज्याला आपण काय म्हणतो नायसिन किंवा निकोटिनामाइड म्हणत असतो. तर हे यामुळे कोणता रोग होते माहिती आहे का? पेलाग्रा हा पेलाग्रा व 4D सिंड्रोम हे रोग होत असते. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न नाही आले आपल्याला. तर पेलाग्रा आणि 4D सिंड्रोम कशामुळे होते? तर व्हिटॅमिन B3 मुळे होते, ज्याला आपण नायसिन. आपल्याला याच्यावर प्रश्न आहे, मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होते, कारण की व्हिटॅमिन B3 ला आपण नायसिन म्हणतो, पण कशामुळे अभाव निर्माण होते? तर मद्यपानामुळे होते, अल्कोहोलमुळे नायसिनचा अभाव निर्माण होते. याच्यावर प्रश्न आहे, आपण पाहूच. त्यानंतर बघा, आपण जे अॅनिमिया असते ना, अॅनिमिया B6 आणि B12 या दोघांमुळे सुद्धा नाही का अॅनिमिया होत असते. लक्षात ठेवा, अॅनिमिया व्हिटॅमिन B6 आणि B12 हे दोन्ही लक्षात ठेवा, कारण प्रश्न कसा आहे, एकाच व्हिटॅमिनचे कार्य दोन सुद्धा असू शकतात. त्यामुळे अॅनिमिया होऊ शकते व्हिटॅमिन B6 आणि B12. लक्षात ठेवा. व्हिटॅमिन B7 ला आपण काय म्हणतो? बायोटिन. याच्या अभावी काय असते माहिती आहे का? लकवा, ज्याला आपण पॅरालाइज म्हणतो ना, ते बायोटिनच्या अभाव होते, व्हिटॅमिन B7. हे लक्षात ठेवा, व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटिन म्हणत असतो, ज्यामुळे लकवा येते. याच्यावर प्रश्न नाही आला, तुम्हाला विचारू शकते. तर नाही का, हे इतके इम्पॉर्टंट प्रश्न होते. एक लक्षात ठेवा, व्हिटॅमिन हे जे असतात, हे प्रश्न आलता महिला बाल विकास अधिकाऱ्याला, जीवनसत्व बी च्या अभावी जे असते कोणत्या रोगात असते? अँग्युलोस्टोमॅटिस. हा आपल्याला नाही का पुस्तकात दिसत नाही, परंतु आयोगाने विचारलेला आहे. अँग्युलोस्टोमॅटिस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होते? व्हिटॅमिन B च्या. पाठ करा, जर रिपीट आला तर आला पाहिजे. त्यावेळेस हे हार्डच होता, कारण की त्याने काय विचारलं होतं, अँग्युलोस्टोमॅटिस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? व्हिटॅमिन A, B, C, D. तर त्यावेळेस आपल्याला कठीण जाते, कारण की लिहायचं काय नेमकं, कारण की वाचून राहत नाही ना आपण. ते लक्षात ठेवायचं, अँग्युलोस्टोमॅटिस हा रोग व्हिटॅमिन B च्या मुळे होत असते. तर अशा पद्धतीने आपण नाही का व्हिटॅमिन्स या टॉपिकवरची महत्वाची माहिती पाहिली आहे, एक्झाम ओरिएंटेड पाहिली आहे. तर आता आपण याची PIQ पाहू. तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. राज्य शिव पूर्व परीक्षा 2023 ला जीवनसत्व आणि त्याच्या अभावामुळे रोग आहे. अजीवनसत्वमुळे कोणता रोग होते? बघा, रातांधळेपणा. लक्षात ठेवा. त्यानंतर व्हिटॅमिन D मुळे कोणता रोग होते? बघा, मूळदूस दिलेला आहे. लहान मुलात मूळदूस, मोठ्या माणसात अस्थिमृदुता म्हणते. लक्षात ठेवा, त्याला रिकिटियस म्हणते. लक्षात ठेवा. त्यानंतर व्हिटॅमिन C ज्याला क म्हणतो, त्यामुळे स्कर्वी हा रोग होते. लक्षात ठेवा. आणि रक्तक्षय लक्षात ठेवायचं, व्हिटॅमिन K हे जास्त विचारलं जाते आपल्याला. व्हिटॅमिन B12 ज्यामुळे काय होत असते माहिती आहे का? रक्तक्षय, ज्याला काय म्हणतो असतो आपण? अॅनिमिया. याला मराठीत काय म्हणतो आपण? अॅनिमिया म्हणत असतो. बघा, व्हिटॅमिन B6 आणि B12 दोन्ही काम करते. लक्षात ठेवा. परंतु बघा, हे आपल्याला नाही का इतर याच्यावर निघून जाते, कन्फ्युजन होत नाही. परंतु जर एकच विचारलं त्यांनी असा की बा अॅनिमिया हा रोग कोणत्या व्हिटॅमिनमुळे होते, त्यावेळेस कठीण जाते आपल्याला. आपल्याला जोड्याला वाचायला तर सोपं जाते. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन B6 आणि B12 मुळे होत असते. याचा ऑप्शन तुम्ही पाहून घ्या. याचा ऑप्शन 2 नंबर राहील. सोपाच कॅटेगरीत लावता जोड्या लावा म्हटलं तर, परंतु जर आपल्याला सेपरेट जर आलं त्यावेळेस आला पाहिजे. खालीपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे, म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हटलं इंग्लिशमध्ये. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन E. हे बघा इथं दिलेलं आहे, अँटीऑक्सिडंट जीवनसत्व कोणता आहे? व्हिटॅमिन C आणि E. ऑप्शन मध्ये बघा C आहे का? नाही आहे, म्हणजे हे दोन्ही विन करत असते अँटीऑक्सिडंट म्हणून. लक्षात ठेवा. आणि वादरकी विरुद्ध लक्षात ठेवा, व्हिटॅमिन C आहे. याच्यावर प्रश्न आलेला नाहीये, परंतु विचारू शकता. सर्वात जास्त व्हिटॅमिन C आवळ्यात असते. हे आलं तर आपल्याला कंबाईंड मध्ये 23. याचं उत्तर आहे व्हिटॅमिन E. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते? मेदात कोण विरघळते? किडा. आणि पाण्यात कोण विरघळते? BC. तर मग ऑप्शन काय राहील? 1 ए आहे ना याच्यात. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 1, कारण की BC कायच्यात आहे? पाण्यात. तुम्ही दोनच लक्षात ठेवायचं, 2 पैकी एक. BC लक्षात ठेवा किंवा किडा लक्षात ठेवा. जे येईल म्हणजे लगेच आपल्याला प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि याच्यावरचे मार्क्स चुकले नाही पाहिजे आपले, कारण की ही प्रश्न कशी आहे? सोपी असते आणि ऑलरेडी रिपीटिव्ह आहे ना, त्यामुळे चुकलं नाही पाहिजे आपण. त्यानंतर बघा, एक्सरसाइज प्री 2017 आलतं. तांबे हा मानवी शरीरात आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. आपण पाहिलेला आहे, वनस्पतीचे 16 मूलद्रव्ये सूक्ष्म घटक आहे. बरोबर आहे. ओढ जीवनसत्व पाण्यात विरघळतात. बघा बरं, आला का हे प्रश्न रिपीट? पाण्यात कोण विरघळते? BC. मग विधान चूक आहे. म्हणजे ब जर चूक असेल तर ब तुमचं 3 नंबरचं सेंटेन्स चुकीचं राहणार आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर तुमचं फक्त क लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. क आपण स्निग्ध पदार्थाचा पाहिलेला आहे कॅलरी. तर आपण पाहिलेला प्रथिने आणि कार्बोदकीपासून 4 कॅलरी भेटते, स्निग्ध पदार्थापासून 9 किंवा 9.3. हे लक्षात ठेवा. ते विधान बरोबर आहे. परंतु व्हिटॅमिन त्यानंतर चौथं सेंटेन्स बघा, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग होते. बघा आता रिपीट आहे, क मुळे काय होते? स्कर्वी रोग.
लक्षात ठेवा. तुम्ही मराठी सुद्धा लिहिता लिव्जा ए बी अ ब कडं ते स्कर्वी रोग होते, लक्षात ठेवा. फक्त हे रिपीटिव्हली आलेले आहे, परंतु याच्यात काय वाचायचं हे तर करायचेच आहे, परंतु कोणतं नाही आलं बा आपल्याला एक्झाम मध्ये तर ते लक्षात ठेवायचं. हे जसं झिरोडर्मा झिरोप्थेल्मिया नाही आलं, ते आलं तर आपल्याला आलं पाहिजे ना लायर. याचं उत्तर राहील काय माहिती आहे का, अ कडं बरोबर. हा हे सोपं कॅटेगरीतला होता. त्यानंतर बघा व्हिटॅमिन B12 चे खालीलपैकी कोणते स्रोत आहे, राज्यसेवा 2017चा प्रश्न आहे, लक्षात घ्या. तर आताच सांगितलं होतं बघा, व्हिटॅमिन B12 मासे, यकृत, लहान आतड्यामधील जीवाणू, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा लक्षात ठेवा. हे याच्यातच आढळते आहे व्हिटॅमिन B12. तुम्ही लिहून घ्या बरोबर. याच्यामध्ये कोबाल्ट असते, हा आपण पाहूच ते. आणि इथं कसं आहे बघा, इथं चुकण्याची शक्यता असते आपली, कारण की आपण वरीलपैकी सर्व मारू शकतो की व्हिटॅमिन B12 असू शकते का, तर असू शकते. त्यामुळे आता हे प्रश्न रिपीट आहे, आला तर आपल्याला आला पाहिजे ना, पूर्ण नाही का. जर हे तुम्ही पाहिलं ना, मांसाहारी संबंधीच वाटते बघा, मांस, मासे, लिव्हर, लहान आतड्यामधील जीवाणू असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती मूलद्रव्ये व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे. व्हिटॅमिन B12 ला काय म्हणतो आपण, सायनोकोबालामाइन. काय म्हणतो, कारण की त्यात कोबाल्ट असते. याचं उत्तर राहील कोबाल्ट. बघा व्हिटॅमिन B12 सायनोकोबालामाइन यात असते कोबाल्ट. याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 2 हा, STI प्री 2016 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणून ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे कोणता घटक असते. बघा हे सोनेरी तांदूळ आलं गोल्डन राईस, तर लक्षात ठेवायचं व्हिटॅमिन A संबंधी आहे आणि त्याचं नाव आहे मुख्यत्वे बीटा कॅरोटीन किंवा कॅरोटीन. हा लक्षात ठेवा, बीटा कॅरोटीन किंवा कॅरोटीन. याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 2. हे बऱ्याचदा रिपीट क्वेश्चन आहे याच्या. त्यानंतर बघा खालील भारतीय आहारातून व्हिटॅमिन A हे मुख्यत्वे कशापासून मिळते. बघा व्हिटॅमिन A कशापासून मिळत असते, ऑप्शन मध्ये बघा कॅरोटीन, फायटीन, टॅनिन, ऑक्सिटोसिन, कॅरोटीन आहे का, बीटा कॅरोटीन किंवा कॅरोटीन, तर व्हिटॅमिन A लक्षात ठेवा. त्या चहामध्ये टॅनिन असते माहित आहे, ऑक्सिटोसिन जे असते ते महिलांसाठी प्रसूतिक संप्रेरक असते ऑक्सिटोसिन, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आपल्याला. त्यानंतर बघा PSI प्री 2014 आलेला आहे, शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार असते. कॅल्शियम फॉस्फरसच्या मात्रेसाठी कोण असते बघा, शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कोण नियंत्रित करते, व्हिटॅमिन D. हाडांच्या विकासासाठी व्हिटॅमिन D, त्याचं उत्तर आहे व्हिटॅमिन D. कॅल्शियम फॉस्फरस आलं तर ते, हे तुम्ही व्यवस्थितपणे चार्ट काढा तुमच्या याच्यावर, कारण की मला मर्यादा आहे ना, त्यामुळे फक्त बी नाही का, फक्त बी लिहायचं इथं, बाकी व्हिटॅमिन B चं नाही का तुम्ही अलग करजा, म्हणजे वेगळा बॉक्स करायचा, आपल्याला आठवण राहते. याच्यात काय काय नाही माहित आहे का, व्हिटॅमिन B4 येत नाही, व्हिटॅमिन B8 येत नाही, त्यानंतर व्हिटॅमिन B10 येत नाही, 11 येत नाही, हे लक्षात ठेवा. जे येत नाही बाकीचे येत्या लक्षात ठेवायचं. 10 पर्यंत एक गट करायचा फक्त. 10 मध्ये कोण कोण येत नाही, 4, 8, त्याच्यानंतर 10 येत नाही, फक्त 4, 8, 10. तर म्हणजे आपल्याला कधी जर फरक विचारला की व्हिटॅमिन B12 बी चे जे प्रकार आहे एकूण 8, त्यामध्ये खालीलपैकी कोणता येत नाही, तर आपण तिथं चुकू शकतो, कारण की आपण असं लक्षात ठेवत नाही. लक्षात ठेवा. आला आता. त्यानंतर बघा PSI प्री 2012 आलेला आहे, आपल्याला अभावामुळे जीवनसत्वाच्या कोणत्या रोग होते, तर बघा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होते. व्हिटॅमिन B मुळे काय होते, बेरीबेरी होते. व्हिटॅमिन जे क आहे त्यामुळे काय होत असते, आपल्याला स्कर्वी रोग होत असते व्हिटॅमिन क मुळे. आणि व्हिटॅमिन K मुळे काय होत असते, रक्तस्राव होत असते. लक्षात ठेवा. याचं ऑप्शन काय उत्तर राहील, 3 नंबरचं ऑप्शन राहील याचं उत्तर. लक्षात ठेवा, पाहून घ्या. का हे पुन्हा पुन्हा रिपीट येते आपल्याला, सोपे आहे ना. त्यानंतर बघा सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होत असते, तर बघा सूर्यप्रकाशामध्ये कोणतं होत असते, व्हिटॅमिन D. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन D सूर्यप्रकाशात. आणि हे व्हिटॅमिन D जीवनसत्व आहे जे आपण आहारातून घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा. असं विचारले की खालीलपैकी फक्त कोणते एक जीवनसत्व आहे की जे आपण आहारातून घेऊ शकत नाही, ते व्हिटॅमिन D. लक्षात ठेवा, कारण की हाडाच्या विकासासाठी याची आवश्यकता असते. त्यानंतर बघा मद्यपानामुळे याचा अभाव निर्माण होत असते. इथं बघा जीवनसत्वाचे रासायनिक नाव दिलेले आहे, थायमिन, रेटिनॉल, नायसिन आणि ऍक्सॉर्बिक आम्ल.
बघ लक्षात घ्या, आपण नायसिनच्या अभावी काय होत असते बघा, इथं लिहिलेलं आहे निकोटिनामाइड बिन, त्याला B3 ला म्हणतो किंवा नायसिन म्हणतो, दोन्ही लक्षात ठेवायचं. पेलाग्रा आणि 4D सिंड्रोम हा रोग होत असते. इथं लिहून आहे मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होते. ऑप्शन नंबर 3 लक्षात ठेवा. त्याचं नाव आहे B3 लक्षात ठेवायचा. पेलाग्रा सुद्धा आलेला आहे बऱ्याचदा, पेलाग्रा व्हिटॅमिन B3 लक्षात ठेवायचं. पेलाग्रा मध्ये 3 शब्द आहे ना, त्या लक्षात ठेवायचं. B3 म्हणजे 3 वर, असं लॉजिकने लक्षात ठेवायचं. असेच लक्षात राहते आपल्याला पेपरमध्ये. खालीलपैकी कोणते उपउत्पादन म्हणून व्हिटॅमिन B3 चे उत्पादन केले जाऊ शकते? म्हणजे स्ट्रेप्टोमायसिनचे उपउत्पादन म्हणून व्हिटॅमिन B12 चे उत्पादन केले जाऊ शकते. इथे लिहिलेलं आहे बघा, स्ट्रेप्टोमायसिनचे उपउत्पादन म्हणून B12 चे उत्पादन केले जाऊ शकते. जशाक तसं लिहा, कारण की याच्यावर प्रश्न जरी नाही का कमी आहे, समजा माहिती कमी आहे, प्रश्न खूप जास्त दिलेली आहे. जवळपास नाही का व्हिटॅमिन B12 वर 3 ते 4 क्वेश्चन आहे आणि सोप्या कॅटेगरीतले आहे. लक्षात ठेवा, हे आपल्याला प्रश्न आले पाहिजे. उत्तर आहे स्ट्रेप्टोमायसिन. हे आलता राज्यसेवा 2011 ला प्रश्न. म्हणजे आता सुद्धा रिपीटिंग, परंतु जर हे तुम्ही वाचलं नाही ना तर तुम्ही कन्फ्युजनच राहायचा ऑप्शन मध्ये. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने नाही का आपण जीवनसत्वे हा टॉपिक पाहिलेला आहे. तर लक्षात घ्या, एक्झाम ओरिएंटेड पाहिलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला नाही का आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.